4 डिसेंबर 2024चा तो दिवस होता. साधारणतः सायंकाळचे 7 ते 8 वाजलेले असतील. 2-3 ट्रकांचा मालक असलेला राजेश त्याच्या बायकोला म्हणतो की मी दीपक ड्रायव्हरच्या घरी चाललो आहे, त्याला ट्रकवरती नेऊन सोडायचं आहे, तर मला यायला थोडा उशीर होईल, तू जेवण वगैरे करून निवांत लेकरांसोबत झोप, मी आलं की फोन करतो, दरवाजा उघड. ती म्हणते हो चालेल, काही हरकत नाही, जावा तुम्ही. त्यावेळेला सरळ तो दीपक ड्रायव्हरच्या घरी निघतो राजेश त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं दीपक ड्रायव्हर तर नव्हता, पण त्याची बायको होती, नवीन लग्न झालेली. दरवाजा उघडते, तो राजेश मालक घरामध्ये जातो. 1 तास झाला, 2 तास झालं तरी दरवाजा उघडेना. हे सगळं दृश्य एक बसलेला व्यक्ती बघत होता. त्याने डायरेक्ट दीपक ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणला की तुझ्या घरात एक अनोळखी व्यक्ती शिरली, 2 तास झालं, ते काय बाहेर ये नाही, मला तर काहीतरी वेगळं वाटतंय, तू लवकर ये. असं म्हटल्यानंतर दीपक रागारागाने घरी येतो. आल्यावर बघतो तर काय, त्याची बायको तिचे गुप्तांग त्याच्या मालकाला दाखवत आहे, राजेश मालकाला. हे बघितल्यानंतर त्याचे डोकं सरकतं. नंतर त्या रूममध्ये असं काही घडतं की ते तुम्हाला जाणून घ्यायलाच पाहिजे आहे. काय घडलंय पूर्ण घटना सांगणारच आहे, पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, पैसा, विश्वास आणि प्रेम या 3 गोष्टीमुळे ही घडलेली घटना आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामध्ये राहणारा हा राजेश मालक, याच्याकडे पैसा तर होता, भरपूर पैसा होता. 2-3 गाड्या घेतलेल्या होत्या, पहिल्यापासून पैसा होता, खानदानी पैसा, त्यामुळे त्याला काही अडचण येत नव्हती. त्याने 3 गाड्या घेतल्यानंतर कामाचा व्याप जास्त झालेला होता. त्याच्यासाठी त्याने एक ड्रायव्हर ठेवला होता, दीपक नावाचा. दीपक ड्रायव्हर एकदम प्रामाणिक, कामासोबत कुठलंही व्यसन नव्हतं, गाडी चालवणे वगैरे करणे. एक थोडे दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. मग त्याच्यानंतर तो दीपक ड्रायव्हर आहे ना, राजेश मालकाला काय म्हणतो की मालक, मला ना थोडी आता ड्युटी कमी तर द्या, नाहीतर जवळची ट्रिप द्या, माझं लग्न झालं आहे, मला घरीही वेळ द्यावा लागतो. राजेश मालक म्हणला काही हरकत नाही भावा, तू कसं म्हणाल तसं काम कर, फक्त चांगलं प्रामाणिकपणे काम कर, त्याची तर तुम्ही काळजीच करू नका म्हटला हा दीपक ड्रायव्हर. आता हे दोघे पण खुश झाले आणि या दोघांचेही काम चांगले चालत होते. राजेशला एक चांगला ड्रायव्हर भेटला होता, दीपकला चांगला मालक भेटला होता. हळूहळू दिवस सरकत होते, टाईम जात होता. जसं जसं त्या राजेश मालकाची तरक्की होत होती, दीपक ड्रायव्हर पण चांगला मोठच्या मुद्द्यावरती जाऊन पोचत होता. आधी साधा ड्रायव्हर होता, आता तो सुपरवायझर वगैरे केलेला होता. त्याला जेवढ्या ट्रक वाढत जातील तेवढ्या सगळ्या ड्रायव्हरांचं त्याने बघायचं. त्याचं कारणही होतं असं की सुपरवायझर करण्याचं. ज्या वेळेला हा दीपक ड्रायव्हर आहे मालकाला घरी घेऊन जायचा, मला सोडून या, मला हे करा ते करा म्हणण्यात, त्यावेळेला त्याची बायको दिसायची दीपक ड्रायव्हरची राजेश मालकाला. राजेश मालकाचा पहिल्याच बघण्यात त्या दीपक ड्रायव्हरच्या बायकोवरती, तिचं नाव होतं कमल, तिच्यावरती जीव आलेला होता. आता हिला गंडवायचं कसं म्हणून हा विचार तर करतच होता. पण हळूहळू या दीपकला प्रमोशन देत देत आता सुपरवायझर केलं होतं. त्यामुळे की हा राजेश तर आपल्यासाठी देवच आहे. एक तर दीपकला काम कमी लावतो आणि आता त्याला प्रमोशन दिलेलं आहे. त्यामुळे दीपकच्या घरामध्ये त्याच्याबद्दल एक चांगली इमेज बनलेली होती. याच इमेजचा फायदा घ्यायचा त्यानं विचार केला राजेशनं. हळूहळू ज्या वेळेला त्यांच्या घरी जाईल त्यावेळेला त्या कमलसोबत त्याचं बोलणं वागणं असं चालूच झालं. ती म्हणायची भाऊजी, आमचे जे हे आहेत ना, 1 नंबर काम करतायत, त्याची पगार वगैरे वाढवा. लगेच दुसऱ्या दिवशी तो राजेश त्याची पगार वाढवायचा. आता या दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री झाली होती, मनमोकळेपणानं बोलणे, हसणे, खेळणे आणि जे काय पर्सनल गोष्टी आहेत ते शेअर करणे. आता हळूहळू असं बोलत बोलत एक दिवशी म्हटली की ती जी कमल आहे ना, राजेशला म्हटली, एवढं पण काम सांगत जाऊ नका, आमचे हे आहेत ना दिवसभर काम करतात आणि रात्री बेडवर निवांत पडतात, काय करतच नाहीत. आता यांच्यामध्ये एवढी मैत्री झाली होती असल्या बोलण्यापर्यंत. त्यावेळेला हा राजेश मालक पूर्ण तिची इच्छा ओळखून घेतो. कमलला काय पाहिजे होतं, ह्याच्याकडे ते पैसा आहे, हा आपल्यासोबत जर कॉन्टॅक्ट केले हा आपल्याला पैसा नक्कीच देईल, हे कमलला पाहिजे होतं. राजेश मालकाने हे ओळखलं होतं. हळूहळू दिवस पुढे जात होते. तसं तसं आता या दोघांमध्ये जे प्रेम होतं हे असं वरच जात जात गेलं. मग एके दिवशी हा राजेश मालक दीपक ड्रायव्हरच्या घरी गेला होता दीपकला बोलवण्यासाठी, पण दीपक तिथं नव्हता आणि त्या दीपकच्या घरी दुसरं कोणच नव्हतं, त्याची बायकोच होती. त्यावेळेला हा राजेश तिच्याशी बोलतो आणि फायनल करून टाकतो आणि त्याच वेळेला तिच्यासोबत शरीर संबंध पण बनवतो. शरीर संबंध बनलेत, त्याच्यानंतर या दोघांमध्ये नातं एवढं घट्ट झालं होतं, काही जरी झालं तरी आता यांना वेगळं कोण करू शकत नव्हतं. आता ही कमल ज्या वेळेला पण शॉपिंगला पैसे मागायचे त्यावेळेला राजेश मालक द्यायचा. पैशाचा ताव होता याच्यापाशी, पैसा भरपूर होता. ज्या वेळेला म्हणायचे मला शॉपिंगला जायचा, घेऊन जायचा, हा हार सोन्याचा पाहिजेला आहे, दुसऱ्या दिवशी त्याच्या हातात हजर, साडी पाहिजेला आहे हजर, सगळं तिला आयतं मिळायला लागलं होतं. आता दीपकपाशी तिचं मन लागत नव्हतं. हा राजेश मालक जो आहे पैसा पुरवायचा, शरीर सुख द्यायचा,
त्यामुळे एक प्रकारचा हा दुसरा नवराच झाला होता. आता हळूहळू हे सगळं दीपकच्या लक्षात येत होतं, पण आता तो काय करू शकत नव्हता. जोपर्यंत त्याला दुसरं कुठं काम भेटत नाही तोपर्यंत ह्याला टिकून ठेवायचं होतं. त्यामुळे तो शांत बसला होता. ही चूक होती दीपकची, पण काय करू शकत नव्हता. गरिबाची ना परिस्थितीमुळे तो लाचार झालेला. हळूहळू टाईम जात होता. टाईम गेल्यानंतर एक दिवशी जसं की मी तुम्हाला सांगितलं, दीपक ड्रायव्हरला आणायला गेला होता हा राजेश, बायकोला वगैरे सांगून. त्यावेळेला त्याच्या घरी कोणच नव्हतं. तेवढी त्याची एक बायकोच होती. राजेश मालक त्याचा फायदा घ्यायचा विचार करतो. त्या कमलला फोन लावतो, म्हणतो कोण नाही, येऊ का मी आत? ती म्हणते या ना. गेल्यानंतर दरवाजा आतनं बंद केला जातो. शेजारचा माणूस एक बघत होता. त्यावेळेला तो बघतो तर हे 3 तास झाला आत काय करतात. यांचा तर रंगारंग कार्यक्रम चालू होता. तो शेजारचा व्यक्ती दीपकला कॉल करतो आणि म्हणतो एक व्यक्ती तुझ्या घरात गेले, 3 तास झालं बाहेरच आलेलं नाही. मला तर काही ओळखीची वाटत नाही, तू येऊन एकदा बघ. राजेशच्या ऑफिसमध्येच होता हा दीपक. दीपक आल्यानंतर बघतो तर काय, दरवाजा उघडून हा त्याचा मालक त्याच्या बायकोसोबत बेडवरती बसलेला आहे. त्यांचे काम वगैरे झालं होतं. 1-2 राऊंड झाले होते. आता ती तिचे गुप्तांग चेक करत होता. हे बघितल्यानंतर दीपक ड्रायव्हरचे डोकं सटकलं. त्याने काय केलं की ती त्याच्यासोबत वाद घालायला चालू केला. कमलला मारलं कानाखाली. त्यावेळेला तो राजेश म्हणाला मारू नको अजिबात, तुझा काय संबंध नाही. तो म्हणाला अरे बाबा तू कोण, मी हिचा नवरा, मी काय बी करेन हिच्यासोबत. पण तो ऐकायलाच तयार नाही. आता या तिघांमध्ये मारामारी लागली. कमल त्या राजेश मालकाचेच वड घ्यायची, त्याच्यासोबत साथ द्यायची. त्या दोघांनी मिळून आता दीपकला मारायला चालू केलं. एवढी जबरदस्त मारहाण केली आणि या दोघांनी त्या ठिकाणी याचा गळा ओढून जागीच खून करून टाकला. हे झाल्यानंतर आता करायचं काय, दीपक तर संपलेला होता. आता ती राजेश मालकाला त्याची बायको म्हणली तुम्ही जावा इथून, मी ह्याला फासावर लटकवते आणि आपण एखादी बनावट स्टोरी बनवून याला फसवून टाकू. त्यावेळेला तो राजेश मालक तिथून निघून जातो. पण हे सगळं दृश्य बाहेर बसलेले एक व्यक्ती बघत होता. हे सगळं झाल्यानंतर ती कमल जी आहे ना, तिने फासावरती लटकवलं त्याला आणि सकाळी उठल्यानंतर ओरडायला चालू केलं. पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यावेळेला ती पोलीस वगैरे आले, चौकशी केली, उतरवून खाली घेऊन गेले पोस्टमॉर्टमसाठी. तर सध्याला तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला नव्हता, पण कमल म्हटली काय माहिती, रात्री तर ठीक होते आणि सकाळी उठून बघितलं तर हे झालं होतं. तिकडून राजेश मालक येतो आणि म्हणतो माझ्या ऑफिसमधल्या ड्रायव्हरचे 5 लाख रुपये गायब आहेत, मला तर याच्यावरती शिकाई यांनीच घेतलं असतील. पोलिसांना पण विश्वास पटतो, काही तर खोटं नसेल म्हणतात, पण नंतर कळतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये की मारहाण केलेली आहे. आता हा जो शेजारी बसून व्यक्ती बघत होता तो पोलिसांना टिप देतो, म्हणतो की हा जो व्यक्ती आहे ना, हा त्याचा मालक आहे आणि त्याच्या घरात शिरलेला होता. 3 तास होता, मीच बोलवलं होतं ह्या दीपकला. त्याच्यानंतर या दोघांनी त्याच्यासोबत काहीतरी केले. पोलीस आता दोघांना ताब्यात घेतात. बोलायला तयार नाही, काय करावं. त्यावेळेला पोलीस काय करतात, हा राजेश मालक आहे 3rd डिग्री देतात. दोघांना वेगवेगळ्या रूममध्ये बसवतात आणि तो राजेश मालक आहे ना, त्याला असं म्हणतात की जी तुझी कमल आहे ना, तुझ्या विरोधात तक्रार द्यायला तयार झाली, आता तू नक्कीच अडकणार. आणि कमलला पण असं म्हणतात की हा राजेश तुझ्या विरोधात सगळं सांगायला तयार आहे, तू नक्की अडकणार. त्यामुळं हे दोघं आता पोपटासारखे बोलायला लागतात, सगळे गुन्हा कबूल करतात. तर पोलिसांनी त्यांची चार्जशीट वगैरे बनवली, FIR दर्ज केली. या दोघांवरती कारवाई होईलच. पण आता मला सांगा, यामध्ये त्या दीपकची काय चूक होती?